आता जे ग्लोबल वॉर्मिंग होतंय, त्याचा माझ्या आयुष्यावरती खूप परिणाम होतोय. हा परिणाम मला शेतामध्ये फळझाडं लावून नियंत्रित करता येईल का? तर त्याचं उत्तर आहे हो. जागतिक मानांकनानुसार आपल्या जमिनीमध्ये कमीत कमी 33% जमीन दीर्घायुषी वनस्पतींनी झाकलेली पाहिजे. मग ती आपण फळझाडांनी झाकूया का, आंब्याने झाकूया का, फणसाने झाकूया का, काजूने झाकूया का? जे आपल्या गरजा पूर्ण करेल, त्यासोबत माती आणि ग्लोबल वॉर्मिंग नियंत्रण करेल, मातीचं संवर्धन करेल, पाण्याचं संवर्धन करेल. फळझाडांच्या माध्यमातून आपण कसं करू शकू, याचं प्रशिक्षण 5 आणि 6 एप्रिलला आपण ते प्रशिक्षण देतोय. ह्याच्यामध्ये कुठली फळझाडं कुठल्या जागेत लावायची, त्याला पाणी किती लागतं, ते कुठली त्याच्यावर एकत्र पिकं नांदू शकतात. हे 2 दिवसाचं प्रशिक्षण, एका दिवशी आहे फळझाड लागवड आणि एका दिवशी आहे आंबा लागवड. तर हे सगळं ऑनलाईन आहे. खाली नंबर दिला आहे. त्याच्यावरती तुम्ही संपर्क करून जरूर प्रशिक्षणाला येऊ शकता आणि आपला वाटा, खारीचा वाटा ग्लोबल वॉर्मिंग नियंत्रण करण्यामध्ये आणि आरोग्यदायी अन्न तयार करण्यामध्ये आपलं कॉन्ट्रिब्युशन तयार करू शकता आणि आपल्या शेतातनं उत्तम फळझाडं तयार करून आपल्या गरजा भागवू शकता. आपल्या जमिनीच्या गरजा जरूर भागवू शकता. धन्यवाद.